हॅलो फ्रेंड्स, आपण आजपासून ना इंग्लिश कॅपची सिरीज सुरू करणार आहे. आज आपण सिनॉनिम्स बघणार आहे. आपल्याला ते आगामी सरळ सेवेसाठी किंवा कंबाईंड मेन्ससाठी अतिशय उपयुक्त आहे. चला तर मग सुरुवात करूया. चूज द वर्ड्स हॅव्हिंग सिमिलर मीनिंग्स. फेनल, मर्सिनरी, विलफुल. तर याचं उत्तर आहे आपण फक्त ना आपण क्वेश्चन बघूया आणि डायरेक्टली आन्सर्स बघूया. ओके. व्हेनल व्हेनल म्हणजे काय? करप्ट, मर्सिनरी, लोभी, भ्रष्टाचारी, पैशाच्या लोभाने कोणतीही कृती करण्यास तयार असणाऱ्या व्यक्ती. मर्सिनरी मर्सिनरी म्हणजे वन हु इज इन्फ्लुएन्स्ड बाय मनी. लोभी, भ्रष्टाचारी, पैशाच्या लोभाने कोणतीही कृती करण्यास तयार असणाऱ्या व्यक्ती. विलफुल विलफुल म्हणजे काय? इंटेन्शनल, डेलिबरेट ऑर स्टबबॉर्न, हेडस्ट्रॉंग, हेतू पुरस्सर, जाणून बुजून केलेले कृत्य किंवा हट्टी, दुराग्रही. फाइंड आउट द करेक्ट सिनॉनिम फॉर एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट आता एक्सप्लिसिटचं करेक्ट सिनॉनिम त्यांनी विचारले. तर मग याच्यामध्ये ना याच्यामध्ये आपण हे पण बघूया की इलिमिनेशन कसं करता येईल. एक्सप्लिसिट आता एक्सप्लिसिटचा आपल्याला अर्थ लागत नाहीये तरी पण ना जवळपास आपल्याला समजू शकते. एक्सप्लिसिट म्हणजे काय? अशा प्रश्नांसाठी काय करायला पाहिजे मी सांगते. एक्स याच्यासाठी ना शब्दाची फोड केली पाहिजे. आता एक्स सेपरेट काढायचं, एक्सप्लिसिट सेपरेट काढायचं. आपल्याला जर एक्सचा मिनिंग माहिती आहे तर आपण तिथपर्यंत पण जाऊ शकतो. मग त्याच्या जवळपास झालं. प्रिसाइज म्हणजे कसं शॉर्टमध्ये करणं. एक्सप्लिसिट म्हणजे आपल्याला माहिती आहे स्पष्ट करणं. त्यामुळे प्रिसाइज त्याच्या जवळ जात नाही. एक्साइटिंग पण नाही जात. एक्साइटिंगचा वेगळा मिनिंग होतोय. मग जवळ जाणारे शब्द आहेत रिफाईंड आणि क्लिअर. मग याच्यामध्ये दोन्हीपैकी मला असं वाटतंय एकतर एक्सप्लिसिट म्हणजे क्लिअर असेल. आपण याचं उत्तर बघूया. दोनचं उत्तर आहे 4. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. चला बघूया. एक्सप्लिसिट म्हणजे व्हेरी स्पेसिफिक, क्लिअर, डायरेक्ट, इन डिटेल. एक्साइटिंग म्हणजे थ्रिलिंग, उत्साहवर्धक, रोमांचक. रिफाईंड म्हणजे प्युअर, शुद्ध. प्रिसाइज म्हणजे एक्झॅक्ट, ॲक्युरेट, थोडक्यात, मोजके व तंतोतंत. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे स्ट्रॉंग डिसलाईक बिटवीन टू पर्सन्स. ओके. स्ट्रॉंग डिसलाईक बिटवीन टू पर्सन्स म्हणजे दोन व्यक्तींमध्ये खूप डिसलाईक असणं, एकमेकांच्या विरोधात असणं असं. तर आपल्याला ह्याचं करेक्ट वर्ड काय असेल आता बघा. डिसलाईक म्हणजे लाईकचं ऑपोजिट आहे. मग आपल्याला इथे ना आपला शब्दसाठा जास्त पाहिजे. तर डिस्पाईट येऊ शकतं का? डिस्पाईट मे बी नाही येणार आहे कारण तो वेगळा वाटतो. हे 3 लोक आहेत ना, ॲव्हर्जन, अँटीपॅथी, अपॅथी, जरा जवळपास वाटतं पण डिस्पाईट रॉंग वाटतं असं माझं म्हणणं आहे. आता अँटीपॅथी म्हणजे पण अनास्था वगैरे असं आहे. म्हणजे जिथे जिथे ए लागले ना ते अपोजिट असतील असं मला वाटते. म्हणजे अपोजिट म्हणजे ते पुढच्या शब्दाच्या अपोजिट असं वाटते. अपॅथी पण हा दुःखाच्या जवळ जाणार आहे. आणि ॲव्हर्जन पण तसंच आहे. मग आता इथं आपल्याला कन्फ्युजन होतंय. मला याचं उत्तर ए वाटते, सॉरी एक वाटते ॲव्हर्जन. बघूया 3चं उत्तर काय ते. 3चं उत्तर 2 आहे. आपलं उत्तर चुकलंय. स्ट्रॉंग डिसलाईक बिटवीन टू पर्सन्स म्हणजे अँटीपॅथी. ॲव्हर्जन म्हणजे काय? हेट, डिसइन्क्लायनेशन, ॲबहॉरन्स. अँटीपॅथी म्हणजे एनिमिटी, हॉस्टिलिटी, ॲनिमोसिटी, स्पेशली बिटवीन टू पर्सन्स, दोघांमध्ये असलेले वैर, शत्रुत्व. अपॅथी म्हणजे लॅक ऑफ इंटरेस्ट, इन्थुझियाझम, उत्साह नसणे, उदासीनता. डिस्पाईट म्हणजे जरी असे असले तरी, हा एक मिनिंग आहे. किंवा त्याचा अजून एक मिनिंग आहे डिसडेन, हेटेड, तिरस्कार, द्वेष. म्हणजे डिस्पाईट हे कंजक्शन आहे बघा. ओके. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? चूज द वर्ड हॅव्हिंग मिनिंग सिमिलर टू दॅट इम्प्रॉम्प्टू. ओके. इम्प्रॉम्प्टू आता ह्याच्यासाठी आपले ऑप्शन आहेत. पुढे वर्ड दिलेत एक्सटेम्पोर, ऑफ हँड, अनप्रीमेडिएटेड, मेडिटेटेड आणि अजून काय दिले पुढं? ओके, पुढं ऑप्शन दिलेले आहेत. त्याचा इम्प्रॉम्प्टू म्हणजे मी वाचलेलं मला असं वाटते की विचार न करता बोलणे, एकदम अडखळत बोलणे किंवा बोलून जाणे असं काहीतरी. पण त्याचं मला वाटतंय तिन्ही पण बरोबर येतात असं वाटतंय. बघूया आपण याचं आन्सर काय. 4चं आन्सर आहे 4. चौथा ऑप्शन काय आहे? ABC. ओके, तिन्ही बरोबर आहेत. आता इम्प्रॉम्प्टू म्हणजे एक्सटेम्पोर, ऑफ हँड,
अनप्रिमेडिएटेड, अनप्रिपेअर्ड, अनप्लॅन्ड म्हणजेच पूर्वतयारी न करता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वर्ड कॅन रिप्लेस द अंडरलाईन वर्ड टू कन्वे द सेम मिनिंग. वी हॅड टू वेट ऑलमोस्ट अन आवर बिफोर ही कंडेसेंडेड ॲक्च्युली तसाच वर्ड आहे तो, कंडेसेंडेड टू सी अस. आता यांनी काय विचारले, खाली जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे त्याला आपण रिप्लेस करायला कोणता वर्ड वापरू शकतो सेम मिनिंगचा. तर ह्यासाठी काय करायचं, अशा क्वेश्चनसाठी मला वाटते त्या वाक्याचा कॉन्टेक्स्ट बघायचं. वाक्य काय सांगते, वी हॅड टू वेट, आम्हाला वेट करावा लागला ऑलमोस्ट अन आवर, एक तासभर, बिफोर ही कंडेसेंडेड टू सी अस, बिफोर ही कंडेसेंडेड टू सी अस. ओके मग इथं ना आम्हाला एक तास अगोदर वाट पाहावी लागली, बिफोर ही कंडेसेंडेड टू अस. आता इथं वाक्यानुसार मलाही मिनिंग लागत नाहीये, पण असेंडेड येणार नाही असं वाटतंय, कारण चढता उतरता क्रम आपण बघतो, असेंडेड असेंडेड म्हणजे चढता क्रम, असेंडेड येणार नाही असं वाटते. रीन, फीन, डीन हे बघा तिन्ही सारखेच वाटतं, म्हणजे इथंच कुठेतरी उत्तर असू शकते. रीन पण येणार नाही असं वाटतंय मला. ऑप्शन नंबर 3 किंवा 4 वाटते. बघूया याचा आन्सर काय ते. 5चं 3 येते, बरोबर आहे आपलं 3. आता एक्सप्लेनेशन. कंडेसेंट म्हणजे डीन, टू कम डाऊन फ्रॉम वन सुपिरियर पोझिशन. ओके, कंडेसेंट म्हणजे एखाद्या वरच्या पोझिशनवरून खालच्या पातळीवर येणे, विशेषतः गर्व, सन्मान, पद, दर्जा इत्यादी, एखाद्याला खालच्या दर्जाची वागणूक देणे. आता असेंट बघा, टू मूव्ह अपवर्ड, फ्लाय, सोअर म्हणजे चढणे, चढता क्रम, उडणे. रीन, तर रीन म्हणजे रूल ओव्हर अदर्स, मोनार्क, शासन करणे, साम्राज्य चालवणे, राजपदावर असणे. फीन म्हणजे टू मेक फॉल्स शो, प्रिटेन्स, फेक, शाम, दांभिक, खोटे, ढोंगी. तर आपण असं लक्षात ठेवू शकतो बघा, श्याम आहे नाही SHAM, तर श्याम म्हणजे श्याम नावाचा मुलगा कसा आहे, दांभिक आहे, खोटा आहे, खोटारडा, म्हणजेच कसं आहे, फीन आहे. ओके, FEIGN, फीन. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, फिल इन द ब्लँक्स. ही बिलॉंग्स टू हायर डॅश डॅश ऑफ द सिव्हिल सर्व्हिस. ओके, आता इथं बघा, इथं आपल्याला 3 वर्ड सारखे दिलेले आहेत, एक वेगळा दिले. मग आपल्याला माहिती पाहिजे, कॅमोफ्लॉज हा 2 नंबरचा जो वर्ड आहे ना, तो ऑलरेडी आपल्याला PYQ मधला आलेला आहे आणि त्याचा अर्थ छुपा किंवा लपवलेला असा काहीतरी आहे, त्यामुळे तो येणार नाही, तो पहिला एलिमेंट करायचा. पण मगाशी बघितलेले 3 सिमिलर आहे, त्यातलं उत्तर होतं. मग आता हे उरलेले 3 सिमिलर आहेत, त्यातलं उत्तर असणार. मग आपण वाक्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये, ही बिलॉंग्स टू हायर डॅश डॅश ऑफ द सिव्हिल सर्व्हिस, म्हणजे आपल्याला हे समजलं की ऑफच्या आधी नाऊन येणार आहे, म्हणजे इथं नाऊन येणार आहे. ही बिलॉंग्स टू हायर एक्लेसियास्टिक ऑफ द सिव्हिल सर्व्हिस येईल का, मला नाही वाटत आहे, नाही येणार आहे. ही बिलॉंग्स टू हायर एक्लेलॉन्स ऑफ द सिव्हिल सर्व्हिस, हे येऊ शकतंय कारण की हे मला नाऊन वाटतंय. आणि चौथा ऑप्शन आहे एक्लेसियास्टिकल ऑफ द, मला असं वाटतं एक्लॉन्स येईल कारण हे नाऊन वाटतंय आणि ऑफच्या अगोदर ते वेल सूट होते. ओके, बघूया आन्सर बघूया. आन्सर आहे 3. ओके, म्हणजे आपलं बरोबर आहे. चला एक्सप्लेनेशन बघूया. एक्लेसियास्टिक, अ प्रिएस्ट ऑर मेंबर ऑफ द क्लर्जीमॅन, एक्लेसियास्टिकल. ओके, म्हणजे धर्मोपदेशक. क्लर्जीमॅन म्हणजे धर्मोपदेशक, चर्चेशी संबंधित धर्मगुरू, त्याला म्हणतात प्रिएस्ट. अ प्रिएस्ट ऑर मेंबर ऑफ क्लर्जी, एक्लेसियास्टिक. ओके, कॅमोफ्लेज म्हणजे डिस्गाईज, हाईड, कन्सील, कवर, फसवण्याची युक्ती, छुपा, लपलेला. तर इथं कसं लक्षात ठेवू शकतो बघा, डिस्गाईज आपण इकॉनॉमिक्समध्ये शिकलेलो आहे. डिस्गाईज म्हणजे छुपी बेरोजगारी, मग त्याच्यावरनं लक्षात ठेवू शकतो. आणि अजून हाईड माहिती आपल्याला. कन्सील, आपण कन्सिलर असतं मेकअपमध्ये, ते चेहऱ्याला लावत असतो कारण की त्याच्यामुळे डार्क स्पॉट हाईड होतात. ओके, कवर केले जातात, त्यामुळे हे असं लक्षात ठेवू शकतो. आणि एकेलॉन्समध्ये अ लेवल ऑर रँक इन अन ऑर्गनायझेशन, ए प्रोफेशन ऑर सोसायटी, एखाद्या संस्था किंवा व्यवसायातील विशिष्ट स्थान. आता नेक्स्ट,
नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. तर मॅच द फॉलोइंग बघा, युफेमिझम, नॉस्टॅल्जिया, इफेमेरल, क्लॅन्डेस्टाईन. आता बघा इथं कसं आहे माहिती आहे का, युफेमिझम हा शब्द आहे ना, फोड करायची. EU, EU ज्याच्या सुरुवातीला आहे त्याचा जे ॲफिक्स आणि सफिक्स आणि प्रिफिक्सचं ते चॅप्टर आहे ना, ह्याच्यामध्ये आपलं ते पुस्तक आहे, आता मला त्याचं नाव आठवेना, पालनसुरी. ओके, पालनसुरीमध्ये आहे. तर त्याचं जे फिक्स अँड सफिक्स त्याचे मिनिंग जरी आपण लक्षात ठेवले तर आपल्याला पुढे अर्थ लावता येतो. नॉस्टॅल्जिया आपल्याला माहिती आहे, नॉस्टॅल्जिया म्हणजे आपल्याला घरची आठवणी, म्हणजे आपण 2ला डी लावू शकतो. नॉस्टॅल्जिया म्हणजे होम सिकनेस. इफेमेरल, इफेमेरल म्हणजे मला असं वाटते टेम्पररी. आणि क्लॅन्डेस्टाईन म्हणजे सिक्रेटिव्ह असं मला वाटतंय. आणि युफेमिझम म्हणजे सरकमलोकेशन असं वाटते. म्हणजे आपली जोडी काय जुळते, जोडी आपली जुळते नॉस्टॅल्जिया 2ला डी. 2ला डी कुठं आहे, सेकंड नंबरमध्ये. ह्याचं 7चं 2 आहे का बघूया. ओके, म्हणजे आपला ऑप्शन बरोबर आहे. युफेमिझम, युफेमिझम म्हणजे काय, सरकम लोकेशन यूज व्हेरी सॉफ्ट वर्ड्स इन्स्टेड ब्लंट और ऑफेन्सिव्ह. युफेमिझम म्हणजे काय, बोथट शब्दांच्या ऐवजी सौम्य शब्दांचा वापर करणे. नॉस्टॅल्जिया, नॉस्टॅल्जिया म्हणजे होम सिकनेस, बिटर स्वीट फिलिंग्स ऑफ पास्ट. ओके, जुन्या आठवणी, भूतकाळातील गोड वाटणाऱ्या आठवणींची ओढ. इफेमेरल, इफेमेरल म्हणजे टेम्पररी, ट्रान्झिटरी, ट्रान्झियंट, मोमेंटरी म्हणजे क्षणभंगूर. ओके, इफेमेरल. क्लॅन्डेस्टाईन, क्लॅन्डेस्टाईन म्हणजे सिक्रेटिव्ह, कवर्ट, कन्सील. ओके, हे आपण असं पण लक्षात ठेवू शकतो की कन्सिलर आपण चेहऱ्याला डार्क स्पॉट हाईड करण्यासाठी लावतो आणि त्याच्यावरून आपण क्लॅन्डेस्टाईन पावडर लावतो की अजून आपले डार्क स्पॉट जातील, असंही लक्षात ठेवू शकतो. तर नेक्स्ट काय आहे, हॅव्हिंग अ सिक्स्थ फिंगर ऑन वन हँड. ओके, आता यांनी काय विचारले, हॅव्हिंग अ सिक्स्थ फिंगर ऑन वन हँड इज डॉट डॉट कंडिशन. म्हणजे सहा बोटं आपली, एका हाताला 6 बोटं असणे म्हणजे कसली कंडिशन आहे. आता बघा इथं काय होऊ शकते, 6 फिंगर इन वन हँड म्हणजे ॲब्डिकेट नाही येणार, कारण ॲब्डिकेट म्हणजे मुक्त करणे. ॲव्हॉरंट म्हणजे तो पण नाही येणार मीनिंग असं वाटतंय. ॲबेरंट, ॲब्रिव्हिएट ह्यातलं येऊ शकते, पण मला असं वाटतंय की एक येईल असं वाटते. बघूया आठचं काय ते. आठचं उत्तर एक आहे, ॲबेरंट. तर बघा, ॲबेरंट म्हणजे डिपार्टिंग फ्रॉम अन ॲक्सेप्टेड स्टँडर्ड, ॲबनॉर्मल, डिफरंट फ्रॉम रेग्युलर. ओके, ॲबेरंट म्हणजे विसंगत, गटात न बसणारे. बरोबर आहे ना, एका हाताला 6 बोटं कशी असू शकतात ना, हॅव्हिंग अ सिक्स फिंगर ऑन वन हँड, एका हाताला 6वं बोट कसं असू शकते, हे काहीतरी विसंगत वाटते, म्हणून त्याला ॲबेरंट कंडिशन म्हणतो आपण. ॲव्हॉरंट म्हणजे डिस्गस्ट, लोथिंग, हेटेड, डिटेस्टेड. ॲव्हॉरंट म्हणजे किळसवाणं. म्हणजे एक आता ॲव्हॉरंट कसं लक्षात ठेवायचं, HORR, हॉर आहे ना, हॉरर. एखादं काहीतरी हॉरर असेल, भयंकर वाईट असेल तर आपल्याला ते बघू वाटणार नाही, आपल्याला ते कसं असेल, डिस्गस्टिंग वाटेल ना, तसंच ते ॲव्हॉरंट लक्षात ठेवा. आता काय, ॲब्रिव्हिएट म्हणजे काय, शॉर्टन करणे, कट करणे, रिड्यूस करणे. ॲब्रिव्हिएट एखादी गोष्ट संक्षिप्त रूपात मांडणे. ॲब्डिकेट म्हणजे टू रिनाऊन्स वन्स पॉवर, ऑथॉरिटी, डिसओन, क्विट. ॲब्डिकेट म्हणजे काय करायचं, त्याग करणे, जबाबदारीतून मुक्त होणे. ओके, क्विट करणे. ओके, ॲब्डिकेट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द लेक्सिकल रिलेशन इन द अंडरलाईन पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. ओके, आता लेक्सिकल रिलेशन विचारले इथं. आता लेक्सिकल रिलेशन म्हणजे आपल्याला माहिती नाही, तर त्यासाठी आपण हा पूर्ण क्वेश्चन बघूया. आय सॉ लुनॅटिक, आय सॉ मॅडमॅन. आपल्याला माहिती आहे लुनॅटिकचा अर्थ वेड आहे आणि मॅडमॅन म्हणजे पण वेड आहे. म्हणजे ह्या दोन्हींचा आता बघा, आपल्याला जरी माहिती नसेल हे लेक्सिकल रिलेशन म्हणजे काय, पण आपल्याला अर्थ माहिती आहे. आय सॉ लुनॅटिक, आय सॉ मॅडमॅन, दोन्हीचा अर्थ एक होते की वेडा. आणि जर आपल्याला ही माहिती नाही पण आपला शब्दसाठा चांगला आहे तर आपण ह्याच्या उत्तराजवळ जाऊ शकतो. अँटोनिम तर येणार नाही, ऑपोजिट नाही आहे. पॉलिसेमी म्हणजे डिफरंट मिनिंग म्हणजे वेगवेगळे अर्थ निघणार, तसं पण नाही आहे. हायपोनिमीचं आपल्याला मिनिंगच माहिती नाही, पण सिनॉनिमी म्हणजे माहिती आहे, सिमिलर वर्ड, म्हणजे याचं उत्तर सिनॉनिमी येऊ शकतो.
9चे 1 आहे, बरोबर आहे. तर लुनॅटिक म्हणजे इन्सेन पर्सन, मॅड, क्रेज्ड, विवेकशून्य व्यक्ती, वेडा, या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. ओके. पण आता आपण बाकीच्या जे ऑप्शन आहेत त्याचा मिनिंग बघूया. पॉलिसेमी. पॉलिसेमी म्हणजे काय? जेव्हा एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ असतात अशा शब्दांना पॉलिसेमी म्हणतात. उदाहरणार्थ राईट म्हणजे योग्य हक्क, फास्ट म्हणजे उपवास, वेगवान. ओके. म्हणजे राईट राईट म्हणजे काय? आपल्याला वाटतं आय एम ऑलवेज राईट, मी योग्य असते. ओके. राईट म्हणजे योग्य, राईट म्हणजे हक्क, हक्क पण आहे ना. वी हॅव ह्युमन राईट्स, वी हॅव फंडामेंटल राईट्स. ओके. हक्क. तर फास्ट, फास्ट म्हणजे उपवास, आय हॅव फास्ट टुडे. ओके. फास्ट म्हणजे उपवास. तर वेगवान, वेगवान म्हणजे पण काय? फास्ट, म्हणजे आय गो व्हेरी फास्ट. ओके. ओपन, ओपन म्हणजे खुला, आणि ओपन म्हणजे सुरुवात पण. आय ओपन द डोअर. ओके. मी दरवाजा उघडला. ओके. आणि सुरुवात, आय ओपन द आय ओपन द डिबेट. ओके. म्हणजे मी डिबेटला सुरुवात केली. रन, रन म्हणजे धावणे, रन म्हणजे व्यवसाय चालवणे. आता बघ, आय रन व्हेरी फास्ट इन माय 100 मीटर रनिंग. ओके. आणि व्यवसाय चालवणे, तर व्यवसाय चालवणे म्हणजे कसं? आय आय एम रनिंग माय बिझनेस व्हेरी वेल. ओके. तसं. आता हायपोनिमी, हायपोनिमी म्हणजे काय? सब क्लास ऑफ अनादर वर्ड. हायपोनिम म्हणजे अशा शब्दांचा समूह ज्यांचा समावेश इतर शब्दामध्ये सुद्धा होतो. म्हणजे बघा कसं? बॅट, बॉल, अंपायर, विकेट. ओके. म्हणजे बघा, बॅट, बॉल, अंपायर, विकेट हे सगळे कशाची रिलेटेड आहे? क्रिकेटची. म्हणजे क्रिकेट काय झाला? हायपोनिमी. म्हणजे क्रिकेटच असं नाही, चारी वर्ड दिले तर ते हायपोनिमीमध्ये येतात. आता बघा, पॅरोट, क्रॉस, स्पॅरो, पिजन हे बर्डमध्ये येतात, म्हणजे हे हायपोनिमी झाले. नेक्स्ट बघा, डॉग, कॅट, हॉर्स, काऊ हे काय झाले? ॲनिमल, म्हणजे हे पण झाले हायपोनिमी. ओके. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. चूज चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह डिस्क्रायबिंग द फॉलोइंग फ्रेज. आता काय आपली फ्रेज काय आहे? एक्सटेम्पोर स्पीच. ओके. तर एक्सटेम्पोर स्पीच म्हणजे अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन अँड ऑफिशियल अनाउन्समेंट, अ स्पीच मेड विथ प्रिपेरेशन, इलॉक्वेंट स्पीच. आता बघा, इथं आपल्याला थोडासा चान्स आहे. म्हणजे बघा, विदाउट प्रिपरेशन, विथ प्रिपरेशन, म्हणजे 1 आणि 3 मध्ये आपण चूज करू शकतो. आता बघा, एक्सटेम्पोर स्पीच. एक्सटेम्पोर, एक्स ज्यावेळी असतं त्यावेळी ते काहीतरी ऑपोजिट असतं. ओके. त्यामुळे मला असं वाटते विदाउट प्रिपरेशन बरोबर आहे. आता आपण 10चं उत्तर काय ते बघा. 10चं उत्तर आहे 1, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. आता बघा, एक्सटेम्पोर. एक्सटेम्पोर म्हणजे इम्प्रॉम्प्टू, ऑफ हँड, अनप्रिमेडिएटेड, अनप्रिपेर्ड, अनप्लॅन्ड, म्हणजे पूर्वतयारी न करता. इथं बघा ना, प्रत्येकाला त्यांनी प्रिफिक्स लावलेलं आहे. इम्प्रॉम्प्टू एक्सटेम्पोरमध्ये पण आहे, मेडिटेटेडमध्ये पण आहे, अनप्रिपेर्डमध्ये पण आहे, अनप्लॅन्डमध्ये पण आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत, मॅच द पेअर्स. आता इथं बघा, लॉस ऑफ मेमरी. आता इथं पण ना आपल्याला काहीतरी लॉजिक लावता येते, कारण ॲम्नेशिया, राईट कॉलममध्ये ॲम्नेशिया आहे, तिथं ए आहे, अफोनियामध्ये पण ए. अफोनिया म्हणजे ती कुठंतरी व्हॉइसशी रिलेटेड आहे, असं माझं लॉजिक आहे. बीचं 4 येते का बघा, बीचं 4 एकाच ठिकाणी. आपण अजून एक बघा जोडी, सॉन्ग इन प्रेज ऑफ गॉड. आता हे आपल्याला माहिती नाही. अ स्पिरिच्युअल पॉवर गिवन बाय गॉड, त्याला आपण करिश्मा म्हणू शकतो. हिचं एक, म्हणजे ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर येते का बघूया. 11चं उत्तर 1 आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. लॉस ऑफ मेमरी म्हणजे ॲम्नेशिया, म्हणजे स्मृतिभ्रंश. लॉस ऑफ व्हॉइस म्हणजे अफोनिया, म्हणजे आवाज काढण्याची क्षमता नसणे. अ स्पिरिच्युअल पॉवर गिवन बाय गॉड म्हणजे चरिश्मा, दैवी शक्ती, त्याला तुम्ही करिश्मा पण म्हणू शकताय. सॉन्ग इन प्रेज ऑफ गॉड म्हणजे हिम, भजन. लक्षात ठेवा, HYMN, हिम म्हणजे भजन. सॉन्ग इन प्रेज ऑफ गॉड. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे आपला, दे परफॉर्म द सेम डॅश डॅश टास्क ऑल डे. ओके. आता बघा, वाक्याच्या कॉन्टेक्स्टनुसार गेलं तर इथं काय यायला पाहिजे बघा. दे परफॉर्म द सेम टास्क. टास्क हे काय आहे? टास्क हे नाऊन आहे, आणि मला वाटते त्याच्या पुढं ना विशेषण यायला पाहिजे. विशेषण म्हणजे हे, सॉरी आता मी विसरले विशेषणला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं. दे परफॉर्म द सेम डॅश डॅश टास्क, इथं आपल्याला विशेषण यायला पाहिजे. सो आपण एक एक शब्द तिथं वापरून बघूया. दे परफॉर्म द सेम रिपिटिशन टास्क. रिपिटिशन नाही येणार, कारण
रिपिटिशन हे नाऊन आहे. दे परफॉर्म द सेम रेप्लीट पण नाही येणार. दे परफॉर्म द सेम रिप्लेसिंग टास्क, रिप्लेसिंग पण नाऊन आहे. दे परफॉर्म द सेम रिपिटेटिव्ह, माझ्या मते तर रिपिटेटिव्ह येते असं मला वाटते. बघूया. 12/3 बरोबर आहे, म्हणजे रिपिटेटिव्ह बरोबर आहे. एक्सप्लेनेशन काय आहे बघायचं. रेप्लीट म्हणजे फिल अप, फुल पूर्णपणे भरणे. रिप्लेसिंग म्हणजे टेक द प्लेस ऑफ, एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीची जागा घेणे. वाक्याच्या कॉन्टेक्स्टनुसार ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण गरजेचं आहे, म्हटलेलं ना मी, म्हणून इथं रिपिटेटिव्हचा वापर. आता आपण राहिलेले क्वेश्चन नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.